ज्या प्रकारे मराठीमध्ये सिनेमे येत आहेत, नाटकं येत आहेत, पुस्तकं येत आहेत, ते ओव्हरऑल एक समीक्षक म्हणून तू या सगळ्याकडे कसं बघतोस? अनेक असे लोक आहेत की ज्यांना इंग्रजी फिल्म्स पाहणं किंवा त्या साऊथ इंडियन फिल्म्स पाहणं किंवा कोरियन फिल्म्स पाहणं ह्याच्यामध्ये खूप रस आहे. पण त्याबरोबर तुम्ही सायमल्टेनियसली मराठी सिनेमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तर त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि सध्या मराठीची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. मार्टिन स्कॉर्सेसी असेल, क्रिस्टोफर नोलन असेल किंवा अकिरा कुरोसावा असेल, तर अशा प्रकारच्या स्टोरी टेलिंगचा दिग्दर्शक मराठीमध्ये का नाही आहे? तो नाहीये म्हणून मराठी प्रेक्षक नाहीये का? आता टॅलेंट नाही अशातला भाग नाही. पण मग आपल्याला स्टोरी टेलिंग कळलं नाहीये का? प्रेक्षकांचा आहे इश्यू काहीतरी. आपल्याकडे लोकांची एका पर्टिक्युलर पद्धतीच्या फिल्म्स पाहण्याच्या पलीकडे जाण्याची तयारी ही कमी दिसते. एनी पब्लिसिटीचं गुड पब्लिसिटी आपण जे म्हणतो, पण ते इथे अप्लाय होत नाही. इनफॅक्ट आपल्याकडे तू जर बघितलं, खाली अनेक लोक लिहितात की बरं झालं मी बघणार, माझे पैसे वाचले वगैरे असे लिहिलेले कमेंट्स. पब्लिक डोमेनमध्ये सिनेमा आला की त्याच्याबद्दल मत देण्याचा प्रेक्षकाला अधिकार आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना त्यांनी सौम्य शब्दात लिहावं, अपमान करू नयेत. आपल्याकडे मग लोक वाट बघतात की तो कधी OTTवर येतोय किंवा मग तो TV वर कधी येतोय. आपला मराठी प्रेक्षक हा जरा असा भूतकाळात अडकलाय थोडा, असं मला वाटतं. माझं नाव डॉक्टर गिरीश रंगणेकर आणि आपण आज पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये भेटतो आहोत. माझ्यासोबत आज आहेत आमचे मित्र, लेखक आणि समीक्षक म्हणून ओळख असलेले गणेश मतकरी. खूप खूप स्वागत आपलं या आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. गणेश मतकरींची ओळख करून द्यायची झाली तर माझ्याकडे आज त्यांची पुस्तकं आहेत की जी मला अतिशय आवडली आहेत. तडा नावाचं अलीकडं आलेलं पुस्तक आणि ते खूप सध्या चर्चेमध्ये आहे. आणि सगळ्यात पहिलं आलेलं पुस्तक जे माझ्याकडे कित्येक वर्ष मी जपून ठेवलं ते आहे फिल्म मेकर्स. तर तडामध्ये जी एक प्रस्तावना गणेशबद्दलची आली ती मला असं वाटतं अतिशय ॲप्ट आहे. वृत्तपत्र, मासिकं, साप्ताहिकं यातून समीक्षा आणि सदर लेखन, जागतिक चित्रपट इतिहासाचं विस्तृत पट मांडणारं चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित. खिडक्या अर्ध्या उघड्या या कादंबरीपासून फिक्शन लेखनाला सुरुवात, त्यानंतर 5 कथासंग्रह प्रकाशित. 2013 साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेल्या इन्व्हेस्टमेंट चित्रपटाचं सहदिग्दर्शन, लेखन दिग्दर्शन केलेल्या शॉट या लघुपटाचा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये समावेश. वेलकम जिंदगी, भाई व्यक्ती आणि वल्ली, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, पांघरुण या चित्रपटांसाठी पटकथा लेखन. अनेक पुरस्कार गणेशनी पटकावलेत, जसे केशवराव कोठावळे पारितोषिक, वा वर्टी पुरस्कार, लोकमंगल पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार, शांताराम पुरस्कार. गणेश, स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. मला खूप आनंद होतोय की आज आपण गप्पा मारायला इथे भेटलो आहोत. रत्नाकर मतकरी, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं अतिशय मोठं साहित्यामधलं नाव, लेखक, नाटककार, गूढकथाकार, दिग्दर्शक, समालोचक, निर्माते. तर अशा प्रकारची एक परंपरा कुठेतरी वाटचाल करताना या नावांची प्रेरणा अधिक होती का जबाबदारी अधिक होती? मला जो वारसा मिळाला आहे तो माझ्या मते फक्त बाबांचा आहे असं नाही. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील हे नाट्यसमीक्षक माधव मनोहर होते, जे मोठं नाव नाट्यसमीक्षेमधलं होतं. आणि ते अशा मोजक्या समीक्षकांपैकी होते की जे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले होते. तर त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा मला वाटतं की माझ्या समीक्षा लेखनामध्ये त्यांचा मोठा वारसा म्हणावा असाच आहे. कारण प्रत्यक्ष त्यांनी मला असं मार्गदर्शन केलं असं झालं नाही. कारण मी जेव्हा लिहायला लागलो ते मी पुष्कळ पुढे, म्हणजे मी साधारण एक 27 वर्षाचं झाल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. त्याच्या आधी ते गेलेले होते. पण तरी सुद्धा त्यांच्या बरोबर घालवलेला काळ किंवा त्यांचं एकूण जनरल त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा, बोलण्यामध्ये आलेले संदर्भ किंवा त्यांच्या आणि बाबांच्या आपसात जे बोलणं होतं त्याच्या, असं सगळं एकूण त्यांच्याबरोबर घालवलेला काळ, शिवाय त्यांचा पुस्तकांचा संग्रह, माझ्या वडिलांचा पुस्तकांचा संग्रह, या सगळ्या गोष्टींचा एक आपल्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. तर तसा माझ्या मते काही प्रमाणात तो झालेला आहे. पण मला असं काही त्याच्यावर काही अमुक एक डोक्यावर आपल्याला दिलेलं नसतं की अमुक त्यांनी अमुक केलं म्हणून तुम्ही अमुक करायला पाहिजे. त्यामुळे असं काही माझ्या डोक्यात नाही आणि मी मुळात काही असं ठरवून लिहायला लागलो वगैरे अशातला काही भाग नाही. मी मला जेव्हा वाटलं ज्या ज्या गोष्टी कराव्याशा त्याप्रमाणे. अदरवाईज मला जर समीक्षा किंवा लेखनात काही करायचं असतं तर मी मुळात
काहीतरी साहित्याशी संबंधित शिक्षण किंवा असं काहीतरी केलं असतं, किंवा हो. नाट्य याच्याशी संबंधित मग नॅशनल स्कूलला जाणं वगैरे. तर मी तसं काही न करता मला जे तेव्हा डोक्यात होतं की आर्किटेक्चर करावं, त्यामुळे मी ते केलं. मग जेव्हा लिहावं असं वाटलं तेव्हा मी लिहिण्याकडे वळलो. त्यामुळे माझ्या मते अशा पद्धतीचं प्रेशर माझ्यावर कधी नव्हतं, आणि आमच्या घरातलं वातावरणही असं होतं की कोणी कधी प्रेशर देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे नंतर सुद्धा मी लिहिताना, आता आम्ही जे लिहायचो ते सगळे एकमेकांना वाचून दाखवायचो. म्हणजे आमच्याकडे सगळे लिहायचे. माझ्या बाबांची तर 100हून अधिक पुस्तकं आहेत, पण माझ्या बहिणीची कादंबऱ्या आहेत, लेखांची पुस्तकं आहेत, सुप्रियाची. माझ्या आईची एक काही भाषांतरं आहेत. आणि त्यामुळे आम्ही जे जे काही लिहायचो सगळेजण, ते आम्ही एकमेकांना वाचून दाखवणं किंवा त्याच्यावरती बोलणं, कमेंट्स करणं, ह्या सगळं आमचं सतत चालू असायचं. पण त्याच्यामधून असं नाही कधी झालं की बाबा असं नाही म्हणाले कधी की मी अमुक पद्धतीचं लिहितो तर तू अमुक पद्धतीचं लिहून बघ, किंवा लिहिलेल्यातलं काही त्यांना आवडलं न आवडलं वगैरे ह्याच्याबद्दलच्या कॉमेंट न करता, ते जास्त करून त्यांचा सपोर्ट हा अधिक क्रिएटिव्ह पद्धतीचा असायचा, की आत्ता हे लिहिलं असेल तर त्याचं पुढे अमुक करायला हवं, किंवा त्या अशा गोष्टी ठेवून देऊ नकोस, किंवा ज्याच्यातून काहीतरी एक नवी आपल्याला दिशा मिळेल अशा पद्धतीचं एक काहीतरी कॉन्क्रीट सजेशन्स, याच्याबद्दल बाबांचं मला वाटतं चांगलं हे होतं. आणि त्या प्रेरणा थोडक्यात बाबांकडनंच, म्हणजे घरातून ऑब्व्हियसली, पण ती अप्रत्यक्ष पद्धतीची प्रेरणा म्हणेन मी. कारण त्याच्यामध्ये नुसत्या प्रेरणाचा उपयोग नसतो. प्रेरणा आणि संधी या दोन्ही गोष्टी लागतात. तर त्याच्यामुळे नुसतंच जर प्रेरणेने जर करायचं असतं तर मग मी आधीपासून मी म्हटलं तसं शिक्षणापासून सुरुवात झाली असती. तर त्याच्याऐवजी ती संधी जेव्हा आली तेव्हा मग मी ती घेऊन काय पद्धतीचं लिहायला लागलो. याचा सुद्धा त्याच्याशी भाग आहे, संबंध आहे. पण तरी सुद्धा मी म्हणेन की आमच्या घरातलं वातावरण आणि माझ्या आजोबांच्या घरातलं वातावरण ह्याचा एक अप्रत्यक्ष परिणाम झाला असं मी म्हणेन. सोशल मीडियावर केलेलं लेखन असेल, वृत्तपत्रातली समीक्षा असेल, चित्रपटाची समीक्षा असेल, पुस्तकावरची समीक्षा असेल, ते एका बाजूला हे सगळं समीक्षात्मक लेखन आणि दुसऱ्या बाजूला वाचन, तेवढं चित्रपट पाहणं, आणि स्वतः एक लेखक म्हणून फिक्शनल रायटिंग, कसं काय जमवतोस तू सगळं? म्हणजे वेळेची शिस्त किंवा कसं असं दिवसभराचं नियोजन? आपण मला वाटतं ऑटोमॅटिकली प्रायोरिटाईज करत असतो सगळ्या गोष्टी. म्हणजे जेव्हा आपल्याला आता उदाहरणार्थ मी जेव्हा चित्रपट प्रवाहांचा इतिहास पुस्तक लिहिलं ते मोठा प्रोजेक्ट होता तो. म्हणजे साधारण एक 601 पानाचं पुस्तक आहे ते. आणि त्याच्यामध्ये असं होतं की ती संपूर्ण 125 वर्षांची हिस्ट्री सिनेमाची जी आहे त्याच्याबद्दलचं ते आहे. त्यामुळे अनेक सिनेमा पाहायचे होते, त्याच्या संबंधात बरंचसं वाचन खूप करायचं होतं. त्याच्यानंतर स्वतःच्या त्यावेळेला ठीक आहे, ते प्रोजेक्ट आहे म्हणून त्यावेळेला ते वेळ दिला. ते 3 वर्षाचा पिरियड होता. त्यामुळे ते करताना आता ते करताना बाकीचं होल्डवर नाही टाकता येत तुला. त्यामुळे त्याच्यानंतर मध्ये मग दिवाळीच्या आली की मग तेव्हा काही लोक विचारलं जायचं की कथा लिहिणं वगैरे. तर त्यामुळे आपण एक ऑटोमॅटिकली आपल्याला आत्ता आपल्या डोळ्यासमोर जे काम आहे ते आपण प्रायोरिटाईज करत असतो. बरोबर. काही वेळा मी असं होतं की मराठी सिनेमाबद्दल मला एक आस्था जनरली आपल्याला असतेच. तर तशी मी 2014 ते 2020 एवढा दीर्घ पिरियड मी पुणे मिररमध्ये त्याच्याबद्दल मराठी सिनेमांचा रिव्ह्यू पण करायचो. त्यामुळे माझं जनरली मराठीत काय चाललेलं आहे याच्यावर लक्ष असतं. तर त्यामुळे जर काही वेगळ्या फिल्म झाल्या तर त्याविषयी बघितलं पाहिजे, त्याविषयी कुठेतरी आपल्याकडून लिहिलं गेलं तर लोकांना काहीतरी एक आपल्या दृष्टीने आपण जेवढं काहीतरी त्याच्याबद्दल बोललं जाईल हे आपण करत राहिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. तर त्याच्यामुळे मग ते त्याच्याबद्दल लिहिलं गेलं. तर असं आपल्या डोळ्यासमोर जेव्हा ज्या गोष्टी होत असतात तर तेव्हा आपण सेल्फ प्रायोरिटाईज करत असतो. साधारणपणे ऑफिस टाइम जसा असतो, मी माझं एरवी ऑफिस नाही, कारण मी फक्त लिहिण्याचंच काम गेली काही वर्ष करतो. तर त्याच्यामुळे मी अशी माझ्या बाबांचं तुला उदाहरण देऊन सांगतो. बाबांची अशी पद्धत होती की ते ऑफिस टाइम सारखं लिहायचे. आणि आम्ही जिथे राहायचो तर आमच्या पण आता इथे मला फक्त डेव्हिएट इथं होतोय की नुसतं लिखाण असेल तर गोष्ट वेगळी आहे. इथे मला सिनेमा बघून त्याच्याबद्दलही लिहायचंय. हो, ते बरोबर आहे, पण ते तरी सुद्धा लिहायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता तुला मी उदाहरण अशासाठी देतोय की आता बाबा तर डिरेक्शन वगैरे वेगवेगळ्या गोष्टी करायचे. तर तरी सुद्धा त्यांचं असं होतं की ते सकाळी 9 वाजता लिहायच्या ठिकाणी जायचे. म्हणजे आमच्या शेजारच्या घरामध्ये एक सुमती भालेराव म्हणून राहायच्या. त्यांनी आपली एक खोली बाबांना दिली होती लिहिण्यासाठी. तर त्याच्यामुळे ते सकाळी जायचे आणि संध्याकाळपर्यंत लिहायचे. तर त्या पद्धतीने मी साधारणपणे माझ्या घरामधली एक खोली अशी स्टडी सारखी आहे माझी, की त्यामुळे मी एक ठरवलेलं असतं की अमुक
याला अमुक वेळा तिकडे जायचं आणि मग संध्याकाळपर्यंत तिथे थांबून काम करायचं. तर पण ते अशी- काम वेगवेगळ्या पद्धतीचं असू पण शकतं. चिडचिड होत नाही का? मला आता खरं तर हा सिनेमा बघायचा आहे, पण मला पुस्तक पण मी आणलेलं अनेक दिवस तू आता, आणि पुस्तकं पण खूप खरेदी करतोस आणि सोशल मीडियावर टाकतोस, आणि मला खूप चिडचिड होते की अरे केवढं माणूस हा वाचतोय आणि कसा वेळ काढतो हा. कुठले तरी मोठे मोठे फिल्म फेस्टिवलला जाऊन तिथले पण रिव्ह्यूज बघत असतो मी. हे काय आहे म्हणजे, की खाजाडी कुठून आली, म्हणजे कशी, त्याला वेळ कसा मिळतो या सगळ्या खाजाडीला? म्हणजे पुस्तकाची वाचनाची वेळाचं खाजाडी एवढं काही असते. नाही रे. वेळाचं आपल्याला जसं जे महत्वाचं त्यावेळी वाटतं त्याच्याप्रमाणे त्याचा वेळ आपण त्याला दिला जातो. म्हणजे आता पुस्तकांचं म्हणशील तर पुस्तकं काही तुला आणली तर दरवेळेस सगळी लगेच वाचून व्हायला पाहिजे असं नसतं. तुला जेव्हा वाचावं असं वाटेल तेव्हा ती पुस्तकं तुझ्याकडे असायला लागतात. आता बऱ्याच वेळा पुस्तकांचं असंही असतं की काही संदर्भाची पुस्तकं असतात की जी सिनेमाशी संबंधित आहेत. तर ती काय आपण अशी पेज काय कव्हर टू कव्हर वाचत नाही. ती आपण त्याच्यातला जो लागेल तेवढा भाग, जेवढा महत्त्वाचा वाटेल तेवढा भाग वाचतो. नंतर मला ग्राफिक नॉवेल्सची मला एक विशेष आवड आहे. त्यामुळे मग त्याच्यामधली जी काही इंटरेस्टिंग लेखक माहीत असतात आपल्याला, चित्रकार माहीत असतात, सो त्याच्याशी संबंधित पुस्तकं ती घेतली जातात. पण ती दरवेळेस वाचली जातात त्यावेळेस असं नाही. म्हणजे मला पण अजून एक त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग प्रश्न आहे की एखादं मी इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं, त्याच्यातनं मिळणारा आनंद, आणि त्या पुस्तकाबद्दल कुठेतरी माझ्या कॉलममध्ये मी लिहितोय आणि त्याच्यासाठी म्हणून त्याचा एक लेख लिहिणं, याच्यातनं मिळणारा आनंद जास्त कशामध्ये आनंद मिळतो? अर्थात वाचनामध्ये. कारण तो स्वतःला तो अप्रिसिएशनचा आनंद असतो. लिहिण्याचं हे थोडंसं असं असतं की ते पोचावं, आपल्याला जे माहिती आहे ते इतरांपर्यंत पोचावं. त्यामुळे हा तसा काय म्हणायचं, हा थोडासा सेकंडरी पद्धतीचा आनंद आहे. प्रायमरीली तुम्ही जेव्हा आस्वाद घेता तो तुम्हाला अधिक त्याच्यामधून मिळणारा आनंद असतो. पण आपल्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की इंग्रजी पुस्तकांचं मी पहिल्यापासून असं पाहिलं की अशी खूप सगळ्या पद्धतीची पुस्तकं पोचत नाहीत अनेक वेळा लोकांपर्यंत. त्यामुळे त्यांना आता ग्राफिक नॉवेल्सचं मी उदाहरण दिलं मगाशी. ग्राफिक नॉवेल्स हा प्रकार तसा ह्याच्या एकूणच रिसेंट आहे. म्हणजे साधारण 80s वगैरे, हे खूप हे नाही, जुना नाही. सगळ्या पद्धतीची पुस्तकं ही तुमच्यापर्यंत पोचतात असं नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीच्या पुस्तकामध्ये विशेष रस असतो, ज्या लेखकांचं तुम्ही चाहते असता, तर त्यांची पुस्तकं पोचवावीत असं तुम्हाला जे वाटत असतं, तर त्या दृष्टिकोनामधून जर बघितलं तर लिहिणं हे मला आवश्यकता वाटते. आणि माझे जे कॉलम्स वगैरे आहेत बुक्स अँड बुक्स पद्धतीचे, ते सुद्धा त्याच्यामधूनच तयार झाले की आपल्याला एक इच्छा असते की आपण जे लिहिलेलं आहे ते पोचायला पाहिजे. पण एखादं पुस्तक वाचलं किंवा एखादा सिनेमा बघितला, त्यानंतर जे लेख लिहायला म्हणून बसलेलो असतो आपण, आणि लेख संपवून झाला, तर या मधल्या काळामध्ये परत ते पुस्तक रिव्हिजिट केलं जातं किंवा सिनेमा परत बघितला जातो? अशी चिडचिड होते किंवा असं काही? चिडचिड माझी होत नाही. किंवा त्या कम्प्लिशनचं सॅटिस्फॅक्शन असतं का, की रेख पूर्ण उतरलाय, किंवा आपण अशा मोठ्या कलाकृतीला काहीतरी न्याय दिलाय का? कुठेतरी असं एक अरे चुटपुट असते का काही अशी? हे बघ, याच्यामध्ये असं असतं की तुम्ही कुठला फॉर्मॅट वापरताय लिहिण्याचा. म्हणजे तुम्ही जर समजा वर्तमानपत्रात लिहित असाल, तर वर्तमानपत्रात लिहिण्याचा फायदा असा असतो की ते तुला माहीत असतं की ते अमुक इतक्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही सोशल मीडियावर लिहित असाल तर तुम्हाला माहीत असतं की तुमचा अमुक एक वाचक आहे सोशल मीडियावरती. तुम्ही जर दिवाळी अंकात लिहित असाल तर तुम्हाला साधारण माहीत असतं की अमुक एका दिवाळी अंकात आपण लिहितोय त्याचा काय वाचक आहे. ठीक आहे ना. तर त्यामुळे तुम्ही कुठल्या याच्यात लिहिता याच्यावर तुम्हाला किती स्पेस आहे. वर्तमानपत्रात असेल तर तुम्हाला काय 600 ते 1000 शब्द काहीतरी स्पेस असते तुमच्याकडे. दिवाळी अंकात असेल तुम्ही 3,500-4,000 पर्यंत जाऊ शकता. आणखीन तुम्ही स्वतःचं पुस्तक असेल तर त्याहूनही जास्त लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला एक प्रपोर्शनेटली दरवेळेस तुम्हाला फरक पडतो. त्यामुळे काही फिल्म अशा असतात की ज्याच्याबद्दल तुम्ही 600 शब्दामध्ये लिहिलं तर ते पुरेसं नाही असं तुम्हाला वाटतं. पण तरी सुद्धा ते यू टॉकिंग अबाउट क्वांटम. माझा असा प्रश्न आहे की ते लिहिताना ते जे काही लिहायचं आहे त्याच्यासाठी म्हणून परत एक जो काही अभ्यास करायचा असतो किंवा परत एक रिव्हिजिट करायचं असतं, पण मी नुसतं क्वांटिटी बद्दल नाही बोलत आहे. हां. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे क्वांटिटी असते तेव्हा तुम्ही सायमल्टेनियसली त्याचा एक विचार करत असता ना की तुमच्याकडे 600 शब्द असले त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रायोरिटाईज करता. तुम्हाला काय त्यातल्या गोष्टी आवडल्यात त्या सगळ्या तुम्ही त्याच्यात घेऊ शकलात का, त्याच्यातल्या काही तुम्हाला बाजूला ठेवायला लागल्यात. आणि असं तुमचा नेहमीच एक विचार चालू असतो की तुमच्याकडे असलेल्या स्पेसचा तुम्ही काय फायदा करून घेता, किंवा तुमचा जो वाचक आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला काय पोचायला हवं आहे आणि ते पोचतंय की नाही याच्यामधून. तर याच्यामध्ये ते मेनली सॅटिस्फॅक्शन असणं नसण्याचा भाग असतो. पण त्याच्यामध्ये मला एक त्यातला चांगला भाग असा वाटतो की जेव्हा तुमच्याकडे मुबलक
स्पेस असते. म्हणजे समजा तुला कोणीतरी सांगितलं की 10,000 शब्द तू लिही, काय लिहायचं ते, तर ते पसरट होण्याची शक्यता असते. जेव्हा तुमच्याकडे 900 शब्द असतात तेव्हा तुम्हाला एक अचूकता त्याच्यामध्ये आणायला लागते. हा, त्यामुळे तुम्हाला अगदी योग्य त्याच योग्य ती याच्यामध्ये सुरुवात, तुम्ही मध्य, शेवट. तर त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आता पुणे मिररमध्ये मी लिहायचो तेव्हा 600 शब्द ही त्यांची लिमिट होती. ते म्हणजे फार तर 50 शब्द इकडे तिकडे व्हायचे, त्याच्या पलीकडे ते पुढे जाऊच जायचे नाही त्याच्या. तर त्याच्यामुळे ते लिहिताना त्याला एक प्रिसिजन ही आपोआप येत जाते की तुम्हाला या 3 गोष्टी सांगायच्या असल्या तर त्या तुम्ही कशा मांडता आणि त्याला किती स्पेस देता. नाहीतर आपल्याकडे आपण बऱ्याच वेळा असं समीक्षकांचं झालेलं बघतो की गोष्ट लिहिण्यामध्ये खूप जागा काढतात, त्यामुळे असलेल्या जागेचा पण फायदा करून घेतला जात नाही. तर त्यामुळे तुम्हाला किती जागा आणि ते तुम्ही कशी वापरता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लिहिण्यामधलं सॅटिस्फॅक्शन अवलंबून असतं. पण प्रत्येक वेळेला असं होतं का की एखादा सिनेमा बघायचा आहे किंवा एखादं पुस्तक वाचायचं आहे, तर बॅक ऑफ द माइंड अशी तयारी असते की आता मला याच्यावरती लिहायचं पण आहे बरं का, माझी असते. अशा तयारीने बघितला जातो सिनेमा किंवा पुस्तक वाचलं जातं? नाही, तयारी म्हणजे तुला स्पेसिफिकली तयारी करायला लागत नाही. कारण तू आता मी इतके वर्ष लिहितोय की माझा ऑटोमॅटिकलीच एक असं आहे डोक्यामध्ये झालेलं की अमुक लिहायचं असेल तर मी लिहू शकतो. पण आता मी जर सुरुवातीचं सांगितलं तुला, अगदी सुरुवातीला मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा असं होतं की मी लिहायचो आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल लिहून द्यायचं असायचं. पुन्हा ते सिनेमा रिलीज होणार होते, म्हणजे असं नाही की मी 4 वेळा ते बघू शकतोय, पुन्हा बघणं शक्यच नाही. बरोबर. तर तेव्हा आणि हा कॉमन प्रॉब्लेम आहे, रिव्ह्यू लिहिणाऱ्यांचा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला एकदाच बघता येतो सिनेमा आणि लगेच द्यायचं असतं. आणि जर कॉम्प्लेक्स सिनेमे असले, म्हणजे साधे एंटरटेनिंग असे सिनेमे असले तर त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. जेव्हा कॉम्प्लेक्स फिल्म्स असतात, कॉम्प्लेक्स आशय मांडणारे सिनेमे असतात, तेव्हा तुम्हाला ते पुन्हा बघावे असं वाटत असतं मनातनं, पण ते तुम्हाला बघणं शक्य नसतं. त्यासाठी तुम्हाला एक मनाची तयारी सुरुवातीपासून करायला लागते की तुम्ही काय काय बघताय सिनेमात. आणि हे जसं तुम्हाला अनुभव मिळतो, तुम्ही जसे जास्त सिनेमा बघता, जास्त सिनेमाबद्दल लिहिता, तेव्हा तुम्हाला आपोआप बघण्याची एक तुमची सिस्टीम डोक्यामध्ये तयार होते. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला लिहायचो तेव्हा माझी अशी एक ही होती की तेव्हा मोबाईल फोन्स वगैरे काही नव्हते ऑब्व्हियसली. तर मी जेव्हा रिव्ह्यूसाठी फिल्म बघायचो तेव्हा मी एक कागद आणि एक पेन्सिल घेऊन जायचो आणि बघताना सिनेमा जर एखाद्या प्रसंगाबद्दल मला काहीतरी वाटलं की हे महत्त्वाचं आहे, ह्याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे रिव्ह्यूमध्ये, तर मी एक शब्द असा त्याच्यावर लिहायचो कागदात, अंधारातच लिहायला लागायचो ऑब्व्हियसली. तर त्यामुळे असा एखादा शब्द लिहायचो की ज्यांनी मला आठवेल की कुठल्या सीनबद्दल आपल्याला वाटत होतं. आणि मग शेवटी ती लिस्ट बघायचो, जेव्हा लिहायला बसायचो तेव्हा ती लिस्ट बघायचो. बऱ्याच वेळा असं होतं की तुमचा लिहिण्याचा प्रोसेस, तो शब्द मांडण्याचा प्रोसेस, ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहतात जागा. पण अदरवाईज सुद्धा तुम्ही पाहिल्यावर साधारण तुला माहित असतं की ह्या 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्या लिहायला हव्यात. आणि मग तुम्ही जेव्हा लिहायला बसता तेव्हा आपोआपच तुमचं हे तयार होतं की त्याच्यामधून काय गोष्ट आली पाहिजे. असं मी लिहिताना सुरुवातीपासून असं ठरवलं होतं की 1/4 पेक्षा अधिक रिव्ह्यूचा भाग कथेला द्यायचा नाही आणि मध्यंतराच्या पुढचं काही लिहायचं नाही, हे एक डोक्यामध्ये ठरवलेलं होतं. त्यामुळे हा जो कॉमन प्रॉब्लेम आहे की खूप गोष्ट लिहिणं वगैरे, हा माझ्या बाबतीत तसा झाला नाही. मला जनरली असं वाटतं की आपल्याला रिव्ह्यूमध्ये एक पर्सनल तुमचा आवाज आला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा फिल्म बघता, स्वतःचा से, आणि तेव्हा तो बघताना तुम्हाला जे मनातनं ज्या गोष्टी वाटल्या त्या गोष्टी त्याच्यामधून येतात ना तेवढ्याच घ्यायच्या. अशी आवश्यकता नाही की तुम्ही सगळ्या गोष्टींवर कमेंट केली पाहिजेत. डिरेक्शनवर पण बोललं, एडिटिंगवर पण बोललं, ऍक्टिंगवर पण बोललं. तुम्हाला ज्या 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात आणि मला वैशिष्ट्य वाटतं तुझ्या समीक्षेमध्ये, ते समीक्षेमध्ये खरोखर वैशिष्ट्य आहे. पण तरी सुद्धा एक प्रश्न राहतोच, जास्त जवळचं काय, साहित्य की सिनेमा? ह्या 2 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही सिनेमा पाहता तेव्हा त्याच्यातून, कारण ते व्हिज्युअल मीडियम आहे, त्यामुळे मधून लिहिण्याच्या वेगळ्या गोष्टी असतात. पुस्तकामधून मांडण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या अधिक वेगळ्या असतात. त्यामुळे मी असं कम्पेअर नाही करू शकत त्याच्यात. सिनेमाबद्दल मी अधिक वर्ष लिहितोय त्यामुळे मला त्याची अधिक सवय आहे म्हणा. पुस्तकांबद्दल लिहितो ते जास्त पर्सनल अशा पद्धतीचं असतं. पण त्यामुळे मी म्हणेन की ह्या अत्यंत वेगळ्या गोष्टी असल्यामुळे अशी तुलना त्याची करणं. एक लाईफस्टाईल म्हणून विचारायचं झालं तर तुझ्या पुस्तकामध्ये कॅरेक्टर्स असतात ती स्टारबक्सची कॉफी पितात, चेस्टरफील्डची सिगरेट ओढतात, ठराविक शब्दप्रयोग करतात, ते ब्रीफली हसतात. ही लाईफस्टाईल जी आहे ही स्वतः लेखकाची लाईफस्टाईल आहे का? असं मी म्हणणार नाही.
मला असं वाटतं की तो जो विषय असतो त्या पुस्तकाचा किंवा त्या कथेचा, त्याच्याशी जर ते कनेक्टेड असेल तर ते फॉलो होतं. म्हणजे उदाहरणार्थ खिडक्या अर्ध्या उघड्या जर तू पाहिलंस तर त्याच्यामध्ये मधली जी निवेदन आहेत ती वेगवेगळ्या पात्रांची आहेत. त्याच्यामधले काही, तो एक कॉन्व्हेंटमध्ये जाणारा मुलगा असेल किंवा एक निवृत्त एका बाईचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, जोशी काकू म्हणून. तर आता त्यांच्या या दोघांची जर तू निवेदनं पाहिलीस तर त्याच्यात एकमेकांची काहीच संबंध नाही आहे. आणि इंग्लिश शब्दांचं जर झालं तर त्या बाईंच्या याच्यामध्ये इंग्लिश शब्दही नाही आहेत, कारण ते त्यांच्या विश्वाचा भाग असणार नाही. पण जर गरज असेल, म्हणजे आता तू जर ओव्हरऑल खिडक्या अर्ध्या उघड्यामधली सगळं विषय बघितलास त्या सगळ्याचा, तर तो मुंबईमधली आर्किटेक्चरल इंडस्ट्री किंवा बांधकाम व्यवसाय मुंबईमधला हा असल्यामुळे मग त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची बोलतील त्या व्यक्तिरेखा, ते त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली रिफ्लेक्ट होणार की त्या ज्या काय मिश्र हिंदी इंग्लिश मराठी असं असलेलं जे असेल तर ते त्याच्यामध्ये येणार. आता असं काही वेळा अधिक प्रमाणामध्ये वाटू शकतं, कारण माझ्या कथा ह्या नेहमी फर्स्ट पर्सन नरेशनमध्ये असतात. प्रथम पुरुषी निवेदनं त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात असतात, किंवा प्रथम पुरुषी निवेदनं नसली तरी सुद्धा त्या व्यक्तिकेंद्री असतात. म्हणजे एखाद्या प्रमुख पात्राला घेऊन त्याच्याबरोबर जाणाऱ्या असतात. तर असं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही त्या पात्रावरती खूप तुमचा फोकस असतो. तर त्याच्यामुळे मग ते पात्र काय करतंय किंवा ते कुठले शब्द वापरतं ह्याला अधिक महत्त्व येतं. मग ते जर सुटेबल असेल त्या पात्राला, त्या पद्धतीची भाषा म्हणा किंवा त्या पद्धतीची लाईफस्टाईल, तर ती त्याच्यामध्ये अधिक ठळकपणे डोकावते. माझ्याकडे आत्ता हातामध्ये गणेशचं तडा नावाचं आत्ता अलीकडे आलेलं पुस्तक आहे की जे मला अतिशय आवडलं आहे. तर गणेश, तडा या पुस्तकावरून मला एक प्रश्न आहे. म्हणजे तुझ्या सगळ्याच लेखनामध्ये इंग्लिश शब्दांचा भरपूर वापर असतो. या पुस्तकामध्ये वानगी दाखल माझ्याकडे पद्धत आहे एक पुस्तक वाचल्यानंतर पाठीमागे टिपणं काढायची. टॅब्लो, कंटिंजन्सी, स्प्रिंट, होमलँड, प्रोव्हर्बियल, प्लेटोनिक, हिपोक्रिट, बिंज ड्रिंकिंग, चेस्टरफील्ड सिगरेट, क्रिंजवर्दी, स्टर्नली, डार्क रे मूड, ब्रीफली हसणे, मॅनिफेस्टेशन, प्रिमॉनिशन, कंपोज्ड, आयरॉनिकल. तर अशा प्रकारच्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे ते लेखन कॉन्टेम्पररी होतं किंवा मॉडर्न वाटतं किंवा फ्रेश वाटतं, असं काही त्यामागची एक भावना आहे का? ते मी तुला म्हटलं तसं की ते कोण बोलतंय, म्हणजे ते तू पुन्हा हे शब्द तू आलेत असं म्हणू नको. हेच शब्द ते कुठल्या कथेत काय संदर्भात आलेत ह्याला महत्त्व आहे. म्हणजे ते कुठली व्यक्तिरेखा बोलते आहे किंवा कुठल्या विषयासंदर्भात ती ते बोलते आहे याला ते महत्त्व आहे. जर ती व्यक्तिरेखा गावामधली असेल आणि तिचं आयुष्याशी या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नसेल तर ती बोलणार नाही तसं. ती कोण आहे आणि ती कुठल्या सराउंडिंग्समधून येते त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता मी हे म्हणेन की माझ्या एरवीच्या लेखांमध्ये वगैरे सुद्धा इंग्लिश शब्द येतात, कारण की आता मी बोलताना सुद्धा तुला लक्षात आलं असेल की ते शब्द येतात, ते माझ्या याचा भाग आहे व्होकॅब्युलरीचा. पण त्याचं कसं आहे माहिती आहे का, मला सुरुवातीला मी जेव्हा समीक्षण लिहायला लागलो तेव्हा मला बाबा म्हणायचे की तू खूप इंग्लिश शब्द वापरतोस लेखांमध्ये. तर तेव्हा मी त्याचा एक विचार केला स्वतंत्रपणे, आणि काही वेळा असं पण केलं की आपल्याला असं वाटलं की एखादा कठीण पद्धतीचा शब्द आहे, म्हणजे उदाहरणार्थ मेटाफिजिकल असं मला म्हणायचं असेल तर त्याला मराठी काय म्हणावं. तर मग मी काही वेळा विचारलं कोणाला, काही मित्रांना की मेटाफिजिकल म्हणजे एक माझा मित्र मराठीचा प्राध्यापक आहे, त्याला मी विचारलं की मेटाफिजिकलला मराठीत काय म्हणतात, तर तो म्हणाला अधिभौतिकी. कहना क्या चाहते हो? मग मी म्हटलं अधिभौतिकीपेक्षा मेटाफिजिकल कळायला सोपं आहे. किंवा काही वेळा तुम्हाला अचूक अर्थ, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एखादा जेव्हा इंग्लिश शब्द येतो तेव्हा तो एका स्पेसिफिक छटा असते त्याच्यामध्ये काहीतरी, की त्या छटेसाठी तुम्ही तो तिथे वापरता, अर्थवाही होतो त्या. तर त्याच्या मग तुम्ही जेव्हा समांतर त्याला मराठी शब्द शोधता तेव्हा त्याच्यात ती छटा असेलच असं नाही, जरी तोच त्याच अर्थाचा असेल. आणि कुठेतरी कृत्रिम व्हायला लागतं का मग? अट्टाहासाने मराठी शब्द वापरतोय तेव्हा अट्टाहासाने तुम्ही मराठी वापरला तरी कृत्रिम होतं, अट्टाहासाने इंग्रजी वापरला तरी कृत्रिम होतं. तुम्हाला तो फ्लो तुमच्या डोक्यात ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीनेच जेव्हा तुम्ही वापराल शब्द तेव्हाच ते अचूक बसतात. आणि हा फ्लो तुम्ही ते जेव्हा कथांमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा तो फ्लो ह्या ते व्यक्तिरेखा डिक्टेट करते.
त्यामुळे ती व्यक्तिरेखा कोण आहे, मी पहिल्यापासून जे म्हणतोय की व्यक्तिरेखा कोण आहे ह्याच्यावरती ते सगळं. जेव्हा निवेदनं त्रयस्थपणे केलेली असतात, म्हणजे काही वेळा असं असतं की निवेदक हा पात्राशी जोडलेला नसतो, म्हणजे ज्याला तू इंग्रजी पुन्हा टर्मिनॉलॉजी वापरायची तर थर्ड पर्सन ऑमनिशंट, म्हणजे असा एखादा निवेदक तृतीय पुरुषी ज्याला सगळं माहिती आहे, ज्याला सगळं दिसतंय, असा जेव्हा असेल तेव्हा मग तुम्ही ही निवड करू शकता की तुम्हाला संपूर्ण शुद्ध मराठी वापरायचं आहे का वगैरे, किंवा तुम्हाला मग त्याच्यामध्ये काही इंग्लिश शब्द वापरायचे का, हे तुम्ही तेव्हा वापरू शकता. जेव्हा तुम्ही व्यक्तीशी जोडता निवेदनं तेव्हा मग ती नैसर्गिकपणेच त्या पात्राच्या भाषेत यायला लागतात. जास्त जवळचं काय, लेखन की समीक्षा? 2012 पासून फिक्शन लिहायला लागलो, म्हणजे मोठ्याच काळामध्ये 15 वर्षांनी जवळजवळ मी फिक्शन लिहायला घेतलं. त्यामुळे रिसेंटली ज्या गोष्टी करायला लागतो त्याच्यामध्ये आपल्याला अधिक फॉर्म वाईज अधिक इंटरेस्ट असतो, किंवा शॉर्ट स्टोरीजचं असं असतं की त्याच्यामध्ये तुम्ही अधिक प्रयोग करू शकता. तुम्ही कादंबरीसारखा मोठा फॉर्म हाताळला तर त्याच्यामध्ये प्रायोगिकतेच्या शक्यता थोड्याशा लिमिट होतात. म्हणजे तुम्ही जरी प्रायोगिक गोष्टी केल्या तरी सुद्धा त्या अख्ख्या लेंथला तुम्हाला तो प्रयोग न्यावा लागतो. तर कथा असेल तर तुम्ही छोट्या याच्यामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं हे करू शकता. तर त्यामुळे त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशनला अधिक वाव आहे. समीक्षेमध्ये तसा वाव नसतो. समीक्षेमध्ये तुम्हाला अधिक तुम्ही निरीक्षणं तुमची कशी आहेत, तुम्हाला तुमचा दृष्टिकोन काय आहे, या गोष्टींना अधिक महत्व येतं. खिडक्या अर्ध्या उघड्या, इन्स्टॉलेशन्स, कदाचित इमॅजिनरी, बटरफ्लाय इफेक्ट, फ्री फॉल आणि आता ही तडा. सगळ्यात जास्त आनंद देणारं पुस्तक कुठलं वाटलं? प्रत्येक वेळी जे लास्ट पुस्तक असेल ते ऑब्व्हियसली, कारण तुमचं जनरली तू माझी सगळी पुस्तकं जर वाचलीस तर तुला असं दिसेल की दरवेळेस त्याच्यामधला जे त्यातलं कथन आहे ते थोडंसं बदलतं. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहित असता सातत्याने तेव्हा तुमचं एक त्याच्यामध्ये एक प्रकारे काय म्हणायचं इव्होल्युशन होत असतं लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणा, किंवा म्हणजे नुसतं प्रक्रियेतच नाही तर त्याच्यामधून तुम्ही काय सांगताय, तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये सुद्धा बदल थोडे थोडे होत असतात. तर भाई आता तू उदाहरणच द्यायचं तर खिडक्या अर्ध्या उघड्या हे अधिक वास्तववादी पद्धतीचं लेखन होतं. त्याच्या अगेन्स्ट तू जर गेल्या वेळेचं फ्रीफॉल जर बघितलंस तर त्याच्यामध्ये अधिक गूढ पद्धतीचे एलिमेंट्स अधिक आहेत, किंवा आता तडा बघितलंस तर ते आणखीच जरा वेगळ्या पद्धतीचं. तर त्यामुळे हा तुमचा जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता तेव्हा तुम्ही आत्ता जे इंटरेस्टचं तुमच्या असेल ते तुम्हाला दिसतं. तर त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने जे आत्ताचं लिहिलेलं आहे ते अधिक इंटरेस्टिंग, पण जे वाचक असतात त्यांना त्यातला कुठलाही हे वाटू शकतं इंटरेस्टिंग. म्हणजे एकाच वेळेला स्वतः लेखक असणं आणि स्वतः समीक्षक असणं ह्यानी गडबड होते का, किंवा स्वतःच्या लेखनाला स्वतः समीक्षक म्हणून स्वतःचं लेखन पाहिलं जातं का? तसं म्हणालास तर त्या गोष्टी आपोआपच त्याचं विभाजन होतं किंवा कंपार्टमेंटलायझेशन होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा लेखक असता तेव्हा तुम्ही लेखक असता, जेव्हा तुम्ही समीक्षक असता तेव्हा तुम्ही समीक्षक असता. तुम्ही समीक्षक म्हणून जेव्हा लेखनाकडे वळता ते तुम्ही नंतर, म्हणजे एखादी गोष्ट लिहून पूर्ण झाली की मग त्याच्याकडे समीक्षक म्हणून पाहू शकता, पण लिहिताना काही तुम्ही समीक्षक म्हणून दर गोष्टीचा विचार करू नाही शकत. तर त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ बाबाज असं म्हणायचे की ते जेव्हा लेखक असायचे तेव्हा ते खूप लिहायचे, म्हणजे नाटकांमध्ये वगैरे सुद्धा व्यवस्थित त्यांना जे लेखक म्हणून न्याय द्यावा असं वाटत असेल तेवढं लिहायचे, पण जेव्हा ते दिग्दर्शक व्हायचे त्याच नाटकांचे तेव्हा ते त्याच्यात निवड करायचे. म्हणजे आता आरण्यकसारखं त्यांचं नाटक बघितलंस तर त्याच्यामधलं स्क्रिप्ट जे मुळातलं होतं ते अधिक मोठं होतं, पण जेव्हा त्यांनी ते बसवायला घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हा विषय आहे आणि ते राज्यनाट्य स्पर्धेत करायचं तर ते अमुक एका याच्यात व्हायला पाहिजे, अमुक एक ड्युरेशनमध्ये ते बसायला पाहिजे, किंवा त्याच्यामधला काय काय भाग गाळायला हवा किंवा कुठले संवाद कमी. तर हे जे संकलन त्याचं आहे ते त्यांनी स्वतंत्रपणे डिरेक्टर म्हणून केलं. तर हा एक प्रोसेस असतो की तुम्ही जेव्हा जी व्यक्ती असता तेव्हा तुम्ही वेगळ्या तुमच्या बाजूचा विचार नाही करू शकत. पण मग स्वतःच्या लेखनाला स्वतः समीक्षक म्हणून भूमिका निभावताना 10 पैकी 10 मार्क असं काही नाही, कारण मी निभावतच नाही. मी जनरली आपण त्याच्यातला स्वतःच्या स्वतः समीक्षक झाला. हे बघ, आपण जेव्हा समीक्षकच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं ना त्याच्याकडे, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे हे आपल्याला पटतंय का, हे आपल्याला आवडतंय का इतपत बघू शकतो.
तुला काही तू स्वतःच्या पुस्तकाचं काही समीक्षण तू वृत्तपत्रात देणार नसतोस किंवा त्यावर लेख लिहिणार नसतोस. बरोबर आहे. त्यामुळे तो एक स्वतःचं जजमेंट एवढाच त्याच्यामध्ये भाग असतो. त्यामुळे तसं तू असं म्हणू शकतोस की तू जे इतरत्र बाकी वाचतोय साहित्य त्याच्या तुलनेने तुला तुझं साहित्य कसं वाटतं इतपत आपली एक नजर असू शकते. पण त्या पलीकडे तू काही समीक्षक म्हणून हे करू शकत नाहीस. जर मी पटकथाकार म्हणून काम केलंय पण ते मी खूप समजा केलं असतं आणि सायमल्टेनियसली मी जर समीक्षक म्हणून रिव्ह्यूज लिहित असतो तर देन मग मला थोडा विचार करायला लागला असता काय करा. आणि असं जेव्हा होतं तेव्हा लोक स्वतःच्या समीक्षा करणं थांबवतात. उदाहरणार्थ श्रीकांत बोजेवारकडे तू बघितलंस तर तो आपल्याकडचा एक चांगला समीक्षक अनेक वर्ष लिहिणारा चित्रपटाविषयी होता. पण जेव्हा तो अधिक प्रमाणात पटकथा लिहायला लागला तेव्हा त्यांनी ते बंद केलं लिहिणं आणि मग तो आता पटकथाकार म्हणून अधिक हे करतो. त्यामुळे तुम्ही ते तुमचा एक काय म्हणायचं तुमचा नैतिक बाजूचा विचार त्याच्यामध्ये. पण अलीकडच्या काळामध्ये माधव मनोहरांचा उल्लेख निघाला तर अशा प्रकारची समीक्षा म्हणजे नाट्य समीक्षा असेल चित्रपट समीक्षा असेल तर आज त्याची ग्रॉसली एक वानवा आहे. काय वाटतं? नाट्य समीक्षक म्हणून त्यांच्यासारखी समीक्षा होत नाही हे मला मान्यच आहे. म्हणजे कारण पण त्याच्यामध्ये थोडा असाही भाग आहे की स्पेस मिळणारी जागा तुला लिहायला किती मिळतात तर ते सोबतमध्ये जे लिहायचं त्यांचा पॉप्युलर कॉलम सोबतमध्ये होता त्यांना पानभर मिळायचं. त्या मोठ्या पाक्षिकाच्या याच्या साईजचं ते वर्तमानपत्रासारखं ते होतं त्याचा मोठा साईज होता आणि ते पूर्ण पानभर लिहायचं त्याचं. तेवढी जागा त्यांना कोण आज दिली असती कोणी. तर त्यामुळे तुम्हाला तुम्ही आता कारण अशा पद्धतीची जेव्हा तुम्ही समीक्षा लिहिता तेव्हा तुला त्यातला फक्त क्वांटिटीचा भाग नाही शब्दांच्या तुला अमुक एक 20 मुद्दे मांडायचे आहेत तर तुला 20 मुद्दे मांडण्यासाठी एक समाधानकारक तुला प्लॅटफॉर्म तर पाहिजे. साहित्यामध्ये असं झालंय की साहित्यामध्ये 2 पद्धतीचे हे असतं की एकतर वृत्तपत्रीय लेखन असतं हे प्रामुख्याने परिचयात्मक असतं समीक्षेपेक्षा समीक्षा नसतेच. आणि जे समीक्षात्मक गंभीरपणे केलेलं लेखन असतं हे काही वेळा दुर्बोधतेकडे झुकणार असतं. दरवेळेस अगदी असेल 100% असेल असं नाही पण अनेक वेळा. तर त्याच्यामुळे मला साहित्याच्या समीक्षेबाबत थोडंसं असं वाटतं की जो समीक्षेने जो वाचक आणि साहित्य यांच्यामधला दुवा व्हायला पाहिजे ते पुरेसं होत नाहीये असं माझं मत आहे साहित्यिक समीक्षेबाबत. असं तर नाही ना की लोकांना वाचायलाच आवडत नाही किंवा लोकांना वाचायला वेळ नाहीये. नाही लोकांना वाचायला आवडत नाही हा एक मुद्दा आहे आणि तो असू शकला म्हणजे तो कन्सिडर आपण करू शकलो असतो जर तेवढ्या प्रमाणात समीक्षा लिहिली गेली असती. म्हणजे आता उदाहरणार्थ तू जर इंग्रजीमध्ये बघितलंस तर न्यूयॉर्कर म्हण गार्डियन म्हण अनेक ठिकाणी पुरेसे साध्या सोप्या भाषेत आणि तरीसुद्धा व्यवस्थित आशय मांडणारे इन डेप्थ अशा पद्धतीचं पुस्तकांबद्दल लिहिलं गेलेलं आपल्याला दिसतं. मराठीत ते कुठे दिसतं फक्त ललितमध्ये तशा पद्धतीचं लेखन आहे. पूर्वी साहित्यसूचीमध्ये काही प्रमाणात होतं किंवा आता वाङ्मय वृत्त वगैरे अशा काही जागा असतील पण अशा पद्धतीची इनडेप्थ लेखन साहित्याबद्दल होतच नाही. त्या किंवा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आता जागा 600 शब्द आणि 500 शब्द आणि अशी कमी व्हायला लागलेली आहे. पण मागणी तसा पुरवठा जसा आपण म्हणतो तसं लोकांनाच नकोय म्हणून नाही असं नाही वाटत मला. मला असं वाटतं की हा याच्यामध्ये थोडासा वृत्तपत्र आणि यांचा सुद्धा भाग आहे की त्यांना असं वाटतं की कशाला आपण अधिक द्यायला. आता लोकसत्तामध्ये देतात आणि लोकसत्तातला खूप वाचक आहे. म्हणजे तू लोकसत्तामध्ये तू जर इंग्रजीचा मुद्दा मांडलास की परिचयात्मक आणि खूप क्लिष्ट याच्यामधला बॅलन्स असणारं जे काही समीक्षा ती हवी आणि ती लोकसत्ताचं मी उदाहरण त्यासाठीच देतोय की त्यांचा जो बुकमार्क म्हणून त्यांचं जे असतं पेज ज्याच्यावरती इंग्रजी साहित्याबद्दल वगैरे बऱ्यापैकी चांगलं असतं आणि मग रविवारच्या पेपरमध्ये त्यांच्या समीक्षा असतात ज्या तुलनेने मटापेक्षा मोठ्या असतात. तर त्याच्यामुळे कुठला पेपर काय कन्सिडर करतोय आणि त्याच्याऐवजी आपण जर त्यांचे जे ऑनलाईन काउंटर पार्ट्स बघितले तर त्याच्यामधल्या बातम्या असतात ते इतक्या रिडिक्युलस पद्धतीच्या बातम्यांना ते जागा देत असतात ऑनलाईनला. तर ते असं आता ऑनलाईनमध्ये ते का नाही पुस्तकांच्या बद्दल हे करू शकत तर ते नाही त्यांना नाही म्हणजे त्यांचा तो दृष्टिकोन नाही. त्यांना असं वाटतं की वाचकांना इंटरेस्ट नाही आहे किंवा पण ते त्या पद्धतीचं ट्राय झालेलं नाही. त्यांनी करून पाहावं आणि मग कळलं त्यांना समजा की नाही आहे वाचक पण ते त्या पद्धतीचं अजून तितक्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हणून. आणि मी फक्त मटा असं नाही म्हणत आहे अनेक पेपर्सच्या बद्दल असं म्हणते. तुझे मी अनेक लेख सोशल मीडियावरती पाहिलेत वाचलेत ते पुस्तकांबद्दलचे असतील किंवा सिनेमाबद्दलचे असतील
तर एखाद्या पुस्तकाबद्दल किंवा सिनेमाबद्दल जेव्हा तू समीक्षा लिहितोस तर त्यावेळेला अर्थात ट्रोलिंग काही प्रमाणात होत असणार, तर त्या ट्रोलिंगचा किती त्रास होतो? काही अनुभव आहेत का? म्हणजे एखाद्या नाटकाबद्दल, सिनेमाबद्दल काही तू निगेटिव्ह कॉमेंट केलीस किंवा कमी रेटिंग दिलंस, तर प्रसंगाला काही तोंड द्यावं लागलं का? हां, म्हणजे होतं काही वेळा. आता उदाहरणार्थ याचा ख्वाडा म्हणून जी फिल्म होती, त्याच्या डिरेक्टरच्या पुढच्या फिल्म मला तितकीशी आवडली. बबन म्हणून त्याची नंतरची फिल्म होती, ती मला तेवढीशी आवडली नाही. जेव्हा मी त्याच्याबद्दल लिहिलं तेव्हा ते जे फॅन्स होते त्यांना असं वाटलं की मी त्याच्या विरोधात लिहितोय. त्यामुळे काहींनी त्याच्या निगेटिव्ह कमेंट केल्या. पण त्यांनी जर बघितलं असतं तर मी ख्वाडाला 4 स्टार दिले होते. त्यामुळे मला पर्सनली त्या याच्याबद्दल असायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे अशा काही काही गोष्टी असू शकतात किंवा एका पर्टिक्युलर फिल्मला मी बघणार नाही असं मी लिहिलं होतं. कारण मी ती बघितलेली होती आधी. तर त्या दिग्दर्शकाला असं वाटलं की मी बघणार नाही म्हणतो कारण मला बघायची नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियामध्ये काहीतरी त्याच्याबद्दल लिहिलं. त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. पण ट्रोलला किती वेळा पण सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये असं झालं? होतं ट्रोलिंग. आता पण त्याला काही इलाज नसतो आणि त्यामुळे असं मी म्हणणार नाही की त्यामुळे आपल्याला काही वाटतच नाही आणि मी फार एकदम काय म्हणायचं मी लक्ष देत नाही वगैरे असं म्हणणं ते खोटं आहे. आपलं जातच लक्ष आणि आपल्याला त्याचा त्रासही होतो काही प्रमाणात. पण सध्याच्या सोशल पण मीडियाच्या त्याला काळामध्ये थोडं जरा ताक जसं फुंकून प्यावं म्हणतो तसं थोडं होतं की जरा थोडं सावध राहूनच लिहावं, असं होतं कुठे हात आखडला गेला जातो समीक्षा बाबतीत? समीक्षेच्या बाबतीत नाही. मी अनेक वेळा असं करतो की मी राजकीय काही बाबतीत लिहायचं टाळतो. आपल्याला वाटलं कितीतरी. कारण त्यामुळे आपण भलत्या ट्रॅकवर जाण्याची फार शक्यता असते आणि आपल्याला काही त्याच्यात फार इंटरेस्टही नसतो. राजकारणामध्ये आपल्याला किती इंटरेस्ट आहे याचं म्हणजे ते प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे. त्यामुळे मी शक्यतर अगदीच गरज वाटल्याशिवाय राजकीय काही बोलायला जात नाही. पण समीक्षेच्या बाबतीत वगैरे नाही. समीक्षेच्या बाबतीत मला जे वाटतं ते मी लिहितो. अनेक पुस्तकं वाचून, अनेक चित्रपट पाहून एक इम्पॅक्ट स्वतःवरती असणं म्हणतो आपण. तसा एक इम्पॅक्ट कोणाचा आहे? म्हणजे तो लेखकाचा असेल किंवा दिग्दर्शकाचा असेल, काय सांगशील? अनेक आवडते लेखक असतात, अनेक आवडते दिग्दर्शक असतात. आता मला एक रिसेंटली म्हणजे आता झाले तरी त्याला बरेच दिवस, लक्षात आलेला प्रभाव म्हणजे बाबांचा. मला आधी असं वाटायचं की बाबांचं लेखन आणि माझं खूपच वेगळं आहे असं मला वाटायचं. कारण गूढकथांच्या पद्धतीचं मी लिहित नाही आणि बाबांचं सर्वात लोकप्रिय आहे म्हणजे गूढकथा. तर तसं मी लिहित नाही किंवा नाटकं मी लिहिलेली नाहीत अजूनपर्यंत. तर त्यामुळे त्यांचं आणि बऱ्याच जे वाचक आहेत त्यांना सुद्धा हे लक्षात येतं की माझं आणि त्यांचं लेखन वेगळं आहे. पण मला नंतर एका पॉईंटला लक्षात आलं की बाबांची जी जवळ आहे कादंबरी, जी अत्यंत प्रसिद्ध कादंबरी आहे, ती अशी व्यक्तिरेखा वेगवेगळ्या त्यांच्या नॅरेटिव्ह याच्यामध्ये लिहिलेली आहे, फर्स्ट पर्सन नरेशन्समध्ये. त्यामुळे खिडक्या मी लिहिलं त्याच्यामध्ये कदाचित त्याचा काही एक अप्रत्यक्ष प्रभाव असू शकतो. ओके. किंवा काही वेळा जरी गूढकथा म्हणून लिहित नसलो मी तरी सुद्धा काही वेळा त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स असतात. तर हा असू शकतो प्रभाव, मला माहिती नाही. आता एक इन्स्टॉलेशन जी कथा आहे माझी, त्याला बाबा मला असं म्हणाले होते स्वतः की ही माझ्या कथेसारखी आहे. पण मी जर लिहिली असती तर मी ही 2 पानं आधी थांबलो असतो. ओके. पण मला ते थांबवावंसं वाटलं नाही. त्यामुळे हा माझा त्याच्यामधले जो दृष्टिकोन होता तो थोडा वेगळा होता. इंटरेस्टिंग आहे. पण असं ते म्हणाले. म्हणजे त्यामुळे अशा काही काही गोष्टी असू शकतात. मला एक आवडता माझा लेखक अत्यंत आहे तो म्हणजे हारुकी मुराकामी, हा जो जपानीज लेखक आहे तो. आणि मी जेव्हा पहिली कथा लिहिली तेव्हा मी त्याचं पुस्तक वाचत होतो. म्हणजे त्याचा एक एलिफंट व्हॅनिशेस म्हणून त्याचा कथासंग्रह आहे, जो मी पहिलाच त्याचा घेतला होता. माझा आवडता लेखक आहे. तर तोवर मी वाचलेलं नव्हतं काही त्याचं, पण नाव ऐकलं होतं आणि मी एलिफंट व्हॅनिशेस वाचायला घेतला. आणि त्यातलं काहीतरी वाचत असताना मला एकदम असं वाटलं की आपण काहीतरी पाहायला पाहिजे लिहून. आणि मग मी ती गोष्ट पूर्ण केली आणि मग ते बाजूला ठेवलं पुस्तक आणि पहिलं लिहायला घेतलं. खिडक्या अर्ध्या उघड्याचं पहिलं जे ब्रेक म्हणून जी कथा आहे ती लिहायला घेतली. आता त्याच्यामध्ये मी जे लिहिलं ते आणि एलिफंट व्हॅनिशेस मधली कथा यांच्यात काही साम्य नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारे कंपेल करतं की तुम्हाला असं वाटतं की आता आपण काय करतोय, आपण करायला पाहिजे अमुक गोष्ट. तर अशा पद्धतीचे इन्फ्लुएन्सेस असतात. मग अनेक लेखक आहेत इतर. आता स्टीव्हन किंग सारखा लेखक आहे किंवा रे ब्रॅडबरी असेल, लवक्राफ्ट असेल, अनेक मी तुला नावं घ्यायची तुम्ही खूप सांगू शकतो.
पण तसंच दिग्दर्शकांची सुद्धा म्हणजे स्टॅनली कुब्रिक पासून ते सत्यजित रायपर्यंत अनेक दिग्दर्शक आहेत जे आवडते आहेत. आता माझा सध्यामध्ये विचार असा चालू आहे की काही आवडते दिग्दर्शक घेऊन त्यांच्याबद्दल थोडंसं इन डेप्थ लिहावं, म्हणजे एक 5-6 दिग्दर्शक घेऊन त्यांच्याबद्दल अधिक खोलात जाऊन. ग्लोबल का इंडियन? नाही, ग्लोबल. एखादा इंडियन त्याच्यामध्ये असू शकेल, पण त्यांच्या सर्व फिल्म्सचा हे करून. स्पिलबर्ग? माहिती नाही मला, म्हणजे एक ओझू असू शकेल असं वाटतं आता. पण ते मी विचार करतोय की मध्ये व्हिज्युअल लँग्वेज आणि कंटेंट आणि टेक्निक आणि ह्या सगळ्याचा एक त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये पुरेसं वैविध्य असलेली ती नावं. गणेश, तू अनेक चित्रपट रसास्वाद शिबिर ज्याला म्हणतो तशा अनेक शिबिरांना तुला आवर्जून आमंत्रित केलं जातं आणि तिथे तू मार्गदर्शन करत असतोस. काय अनुभव असतो एकूण अशा प्रकारच्या शिबिरांमधनं लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करताना? मेन त्याच्यामधली मुख्य आमची जी दरवर्षी असणारी एक कार्यशाळा असते ती म्हणजे जे याचं शिबिर असतं पुण्याला. पूर्वी ते नॅशनल फिल्म आर्काइव्ज आणि फिल्म सोसायटी, फिल्म फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, 2 संस्था एकत्रितपणे घ्यायच्या. आणि सतीश जकातदार. हां, आणि आर्काइव्हचे जे कोण हेड असायचे ते, बरोबर, मगदूम असायचे मागे, तेव्हा त्यांच्या आधीचे सुद्धा हेड्स. पण ते आता NFDCच्या ताब्यात गेल्यावर आता आर्काइव्हचा त्यातला हा बंद झाला, पण अजूनही जकातदार घेतात ते, चित्राव जकातदार आशयाशी संबंधित लोक जे. पण ते मुळात फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचं ते आहे शिबिर. तर त्यामुळे त्याचा विशेष हा असतो की ते मराठीत असतं. म्हणजे तुम्ही अदरवाईज तुम्ही जी मोठं आपल्याकडचं लोकप्रिय अशा पद्धतीचं फिल्म अप्रिसिएशन कोर्स म्हणजे 1 महिन्याचा कोर्स FTI जो घेतं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तर तो मोठा असतो पण तो इंग्रजीत असतो. त्यामुळे जे मराठीत केलं जातं त्याला वेगळा वर्ग असतो, जो विद्यार्थी वर्ग असतो तो त्या शिबिराचा आणि ह्या शिबिराचा ह्याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे मग मराठीमध्ये काही बेसिक फंडामेंटल कॉन्सेप्ट कळण्याच्या दृष्टीने या शिबिराचा खूप उपयोग आहे. आणि अशा प्रकारची, त्यामुळे आम्ही काही प्रभात चित्र मंडळाच्या तर्फे सुद्धा काही घेतो किंवा काही कुठे कॉलेजेसने बोलावलं किंवा अशा ठिकाणी जातो. तर जो विद्यार्थी वर्ग असतो, तरुण विद्यार्थी वर्ग, विशेषतः जो मराठीमधला असतो, इंग्रजीच्या त्याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला म्हटलं तर वाचायला अनेक पुस्तकं आहेत किंवा वेबसाईट्स आहेत, तुम्ही जर शोधलं तर अधिक सापडू शकतं. मराठीमध्ये त्या पद्धतीचं तितक्या प्रमाणामध्ये चित्रपटाबद्दलचं लेखन नाही. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे मराठी जेव्हा आस्वादात्मक शिबिरं असतात त्याला त्यांचा प्रतिसाद अधिक येतो आणि त्यांची गरज सुद्धा अधिक प्रमाणामध्ये आहे. आपण मगाशी उल्लेख गप्पा मारता रत्नाकर मतकरींबद्दल बोलत होतो आणि त्यांनी जशी नाटकं लिहिली तशी नाटकं असतील किंवा बालसाहित्य असेल किंवा गूढकथा असतील, तर पुढे अशा प्रकारे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणा किंवा एक इन्फ्लुएन्स म्हणून म्हणा, पुढे असं वाटतंय पुढे नाटक लिहू शकशील? मला माहिती नाही, म्हणजे मी असं म्हणेन की मी जेव्हा लिहायला लागलो, मी सुरुवातीला पण सांगितलं की मी असं काही कंपल्शन म्हणून लिहायला लागलो नाही किंवा डायरेक्ट इन्फ्लुएन्स म्हणून लिहायला लागलो नाही. मला जेव्हा वाटलं आणि जेव्हा अपॉर्च्युनिटी आली तेव्हा मी लिहायला लागलो. तसंच स्क्रीन रायटिंगचं सुद्धा मला जेव्हा सांगितलं पटकथा हवी आहे लिहून, तेव्हा मी लिहिली. त्यामुळे मला तेव्हा वाटायला लागतं तसं, आणि तेव्हा माझ्याकडे तशी संधी असावी लागते की ज्याच्यामुळे माझं विचार डोक्यातले चालू होतील की आता हे गोष्ट करायला हवी. आणि आता त्यामुळे मग त्याच्यामध्ये थोडासा अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यात असू शकतो. आता नाटकाचं तू म्हणशील ना, तर मी ॲक्च्युली 2 नाटकं भाषांतर केलेलं आहे. आज ज्या प्रकारे मराठीमध्ये सिनेमे येत आहेत किंवा नाटकं येत आहेत, पुस्तकं येत आहेत, ते ओव्हरऑल एक समीक्षक म्हणून तू या सगळ्याकडे कसं बघतोस? एक लेखक म्हणून साहित्याकडे बघणं असेल किंवा समीक्षक म्हणून चित्रपटांकडे बघणं असेल, काय सांगशील? वाचक म्हणून मला वाटतं आपला मराठी वाचक हा जरासा भूतकाळात अडकलाय थोडा, असं मला वाटतं. म्हणजे त्याला पुलं आणि वपू आणि काही प्रमाणात जुने पुलं वपू किंवा मग ऐतिहासिक लेखन किंवा अशा पद्धतीचं. आता हे सगळं वाचायला काहीच हरकत नाही. म्हणजे याच्यातलं आता जुने लोकप्रिय लेखक म्हटलं, माझे वडीलही त्यात येतात, त्यामुळे मला त्यांचा विरोध असायचा मला काहीच कारण नाही. जरूर वाचावं त्यांनी ते.
पण त्या प्रमाणामध्ये मग अलीकडचं जे 2000च्या पुढचं लेखन आहे ते तितक्या प्रमाणात वाचलं जातंय असं वाटत नाही. त्याच्यातही पुन्हा ऐतिहासिक पद्धतीचं जातं वाचलं, कारण आता सध्या काळ आहे ऐतिहासिक लेखन आवडण्याचं. पण बाकी सामाजिक असेल म्हणा किंवा अर्बन हे सांगणारं असेल म्हणा, ग्रामीण मला माहीत नाही कितपत जात आहे, ते जातही असेल कदाचित. पण मोठा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा मी गेले काही वर्ष वेगवेगळ्या प्रकाशकांना विचारतोय की असं म्हटलं जातं की वाचक संख्या कमी झाली आहे, तर ती झाली आहे का? त्यावर त्यांचं म्हणणं आहे की नाही झालेली. त्यांचं असं म्हणणं आहे की ती थोडीशी बदलली आहे. म्हणजे पूर्वी जे लोक अधिक प्रमाणात कथा कादंबऱ्या वाचायचे ते आता अधिक प्रमाणात सेल्फ हेल्प आणि नॉन फिक्शन पुस्तकं अधिक वाचतात. बदललं, म्हणजे आत्मचरित्र म्हणा किंवा काही एखाद्या विषयाची माहिती असलेलं लेखसंग्रह म्हणा, असे वाचण्याकडे कल अधिक सध्या आहे. नासी फडक्यांसारखा जो लेखक, त्यांनी नॉन फिक्शनल 10,000पेक्षा जास्त पानं लिहिली आहेत. फिक्शन तर बोलायलाच नको. मोठा काळ गाजवला. पण आज अनेक लायब्ररीमध्ये किंवा आजच्या पिढीला नासी फडके माहितीही नसतील. तर असा एखादा लेखक नामाशीश होतो जेव्हा, तेव्हा काय वाटतं? एक लेखक म्हणून काय भावना असते? मी म्हणेन की आता कुठलंही साहित्य परमनंटली आउटडेटेड झालं असं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. म्हणजे कधीतरी असंही होऊ शकतं की पुन्हा त्यांचा कोणीतरी निघू शकेल फॅन क्लब आणि ती उत्खननात पुन्हा सगळी पुस्तकं बाहेर आली, असंही होऊ शकेल. अनेक लेखक असे असतात की ज्यांच्या आयुष्यभरात त्यांचे कथासंग्रहही पूर्ण आलेला नसतो, की जे गेल्यानंतर त्यांचं एकदम क्रेज येते आणि त्यांची सगळी ही बाहेर येतात. असं आपल्याकडे झालेलं आहे, जगभरात अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असं परमनंटली काहीतरी गेलं तर त्याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ते आपण असं म्हणू की ते गेलंच असं आपण 100% नाही म्हणू शकत. पण मला असं वाटतं की वाचकांनी, आणि चित्रपटाबद्दल पण बोलतोय, हो, वाचकांनी मला असं वाटतं की साधारणपणे काळाबरोबर राहायला पाहिजे. म्हणजे त्यांनी जुनं जरूर वाचावं, पण त्याबरोबरच त्यांनी चालू गोष्टी सुद्धा वाचल्या पाहिजेत. तर साहित्य टिकणं आणि त्याचा पुढे प्रभाव राहणं पुढच्या काळामध्ये हे शिल्लक राहील जर ते काळाबरोबर राहिले. वाचक जर नुसतं जुन्यामध्येच रमत राहिला तर तो पुढचं साहित्य पुढे जाणार नाही. लोक मग त्याच्यामध्ये प्रवाही राहणार नाही आणि अद्ययावत राहणार नाही. दुसरं त्याच्यामध्ये असं हे आहे की आता जरी आत्तापर्यंत त्याचा धोका नसला तरी सुद्धा पुढच्या आणखीन 15 वर्षांनंतरची थोडी काळजी आहेच. कारण आता ज्या प्रमाणामध्ये मराठी शाळांचं प्रमाण कमी होतं आहे आणि इंग्रजीमध्ये घालण्याची ही वाढते आहे, आणि आता तर हिंदी लहानपणापासून सुरू करायचं पहिलीपासून जर म्हटलं तर मग हिंदीचे साहित्याचं कडे पण त्यांचा अधिक कल जाऊ शकतो. मराठीचा वाचक अधिक कमी होण्याची शक्यता आहे. तर माझ्या मते हा एक काळजीचा प्रश्न आहे की पूर्वी कसं होतं की मराठी वाचक होता आणि मग तो काही त्यातले अनेक जण असं म्हणू आपण की अमुक एका वयानंतर इंग्रजी वाचायला लागले, पण तरीसुद्धा त्यांचं मुळातलं वाचन त्यांनी काही वर्ष कन्सिस्टंटली केलेलं आहे आणि सायमल्टेनियसली इंग्रजी वाचताना मराठीही ते वाचत राहिले असतील. पण आता जर ते मुळातच इंग्रजीच वाचत राहिले सुरुवातीपासून तर ते मराठीकडे नंतर वळणं, कारण त्यांचं मुळात शिक्षणच जर इंग्रजी शाळांमधून झालेलं असेल तर ते कठीण आहे. हा एक मला पुढच्या काळातला धोका वाटतो. प्रेक्षकांबद्दल मला म्हणायचं की प्रेक्षक आहेत सध्या, फक्त ते कशाला आहेत हा मुख्य प्रश्न त्याच्यामधला आहे. म्हणजे आता आपल्याकडे फेस्टिवल्सना जाणारे प्रेक्षक आहेत खूप, किंवा आपल्याकडे वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स पाहणारे, आता क्रिस्टोफर नोलनच्या फिल्म्स पाहणारे उदाहरणार्थ, तर असे प्रेक्षक पुष्कळ प्रमाणामध्ये आहेत. प्रेक्षक आहेत पण ते कुठे विभागले गेलेत. म्हणजे आता उदाहरणार्थ मराठी आणि हिंदीची सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे अनेक असे लोक आहेत की ज्यांना इंग्रजी फिल्म्स पाहणं किंवा त्या साऊथ इंडियन फिल्म्स पाहणं किंवा कोरियन फिल्म्स पाहणं ह्याच्यामध्ये खूप रस आहे. आणि मी जसं मगाशी साहित्याबद्दल म्हटलं तसंच की त्या भागाव्यात जरूर, पण त्याबरोबर तुम्ही सायमल्टेनियसली मराठी सिनेमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तर त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि सध्या मराठीची परिस्थिती माझ्यामध्ये तरी काळजी करण्यासारखी आहे. हिंदीची आहे काही प्रमाणात. तू समीक्षक आहेस म्हणून तुला प्रश्न विचारतो की बंगाली सिनेमा किंवा मल्याळी सिनेमा, तमिळ सिनेमा, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, नॅशनल सिनेमा ज्याला म्हणतो आपण, हिंदी सिनेमा म्हणतो आपण, त्याच्या पलीकडे जाऊन हे रिजनल सिनेमे इतके मोठे वाटतात, लार्जर दॅन लाईफ किंवा ओव्हरऑल, म्हणजे साऊथ इंडियन म्हणतो, साऊथ इंडियन असतील, बंगाली असतील, तर
एक समीक्षक म्हणून काय वाटतं, म्हणजे मराठी सिनेमाकडे आपण मराठी सिनेमा म्हणून तो रिजनल सिनेमाच वाटतो आपल्याला, पण बंगाली सिनेमा हा नॅशनल सिनेमा बंगाली सिनेमा हा बंगाली नॅशनल असेल. सिनेमा वाटण्याचं एवढंच कारण आहे की सत्यजित राय आणि टागोर यांचा अजून इन्फ्लुएन्स सगळ्यांवरतीच आहे. पण अदरवाईज बंगाली सिनेमा हा काही हे खूप ऋतुपूर्ण मोठा गोष्ट नौका डोबी सारखा सिनेमा हो, असेल. पण म्हणजे तू प्रपोर्शनेटली पाहिलंस तर त्या काही म्हणजे जितक्या फिल्म्स येतात आणि त्या तर एकूणच तू जर बंगाली सिनेमाचा अख्खा सीन बघितलास तर त्याच्यामध्ये असं नाही की तो फार सुपिरियर आहे. म्हणजे साऊथ इंडियन फिल्म ज्या मानाने त्या मानाने अधिक मोठ्या बजेटच्या आणि अधिक अँबिशियस विषय नाही, हाताळणाऱ्या बाहुबली सारखा वगैरे सिनेमा हा रिजनल फिल्म आहे, हम्म. पण ती नॅशनल फिल्मपेक्षा पुढचा ऑरा तिचा त्यांनी निर्माण केला. कारण बजेट आणि ह्या सगळ्या गोष्टी. मराठीचा प्रॉब्लेम थोडासा असा आहे की मराठीचं एक लिमिटेड बजेट आहे. मराठी ही महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग अशी पाहिली जाते. कारण महाराष्ट्रामध्ये आपलं एकतर सगळीकडे थिएटर्स आहेत अशातला भाग नाही. आपल्याकडे बराचसा भाग असा आहे की जिथे मराठी थिएटर्स चांगली सगळीकडे आहेत असं नाही. त्यामुळे एक तो प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कॉम्पिटिशन मराठीला खूप प्रमाणामध्ये आहे. सर्व भाषांची कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळे आपल्याकडे मराठी सिनेमा तू आता जर OTT वरती सुद्धा बघितलंस तर मराठी फिल्म्स तुला दिसत नाहीत. मराठी ज्या आहेत त्यांचं कसं आहे की त्या अशा आउटराईट घेतलेल्या नाहीत. त्यांचं काहीतरी असे हे असतात की किती वेळा पाहिल्या गेल्या ह्याच्यावरती त्यांना मिळणारा रेव्हेन्यू अवलंबून आहे, असं खूप आहे. तर त्याच्यामुळे तुला एकूणच जरा काळजी पण वाटेल अशी आपण परिस्थिती बजेटबद्दल आहे. बोलतो, आपण तंत्राबद्दल बोलतो. मार्टिन स्कॉर्सेसी असेल, क्रिस्टोफर नोलन असेल किंवा अकिरा कुरोसावा असेल किंवा असे अनेक माजिद माजिदी असेल, तर अशा प्रकारच्या स्टोरी टेलिंगचा दिग्दर्शक अ, मराठीमध्ये का नाही आहे, किंवा अ, तो नाही आहे म्हणून मराठी प्रेक्षक नाही आहे का? नाही, असं काही नाही. म्हणजे आता मराठी प्रेक्षक नाही आहे यात तो का मला माहिती नाही. म्हणजे मी त्याचा अनेक वर्ष विचार करतोय की मराठी हे का नाही आहे. आता सोपर लॉजिक आपण त्याच्यामध्ये काढू शकतो की मराठी सिनेमामध्ये त्यांना जे पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा त्यांना भव्यता अधिक मिळत असेल किंवा अधिक व्हिज्युअली इंटरेस्टिंग गोष्टी त्यांना हिंदीमध्ये पाहायला मिळत असतील वगैरे. ह्या अशा गोष्टी आपण काढू शकतो, त्याच्यामधून बघू शकतो. पण तरीसुद्धा तुला ओव्हरऑल मराठीचं मुळातच हे का नाही आहे. आता टॅलेंट नाही अशातला भाग नाही. आपण जर तू श्वासपासून जर आपण पुढचा काळ गेली 20 वर्ष बघितली तर आपल्याला अनेक चांगले दिग्दर्शक याच्यामध्ये आलेले दिसतात की उमेश कुलकर्णी असेल फॉर एक्झाम्पल, सचिन कुंडलकर असेल, इथपासून आत्ताचा स्थळचा सोमलकर असेल, इथपर्यंत तुला चैतन्य तामाणे असेल, असे अनेक दिग्दर्शक या काळामध्ये आहेत की ज्यांनी चांगली उत्तम कामं केलेली आहेत. पण तरीसुद्धा प्रेक्षक त्यांना मिळालेले नाही. प्रेक्षक एका लिमिटेड पद्धतीच्या लोकप्रिय अशा पद्धतीच्या फिल्म्सना मिळतो. पण मग आपल्याला स्टोरी टेलिंग कळलं नाही आहे का मराठी प्रेक्षकांना आकर्षित करून प्रेक्षकांचा आहे इश्यू काहीतरी. म्हणजे तू जर गेल्या 20 वर्षामध्ये मराठी सिनेमा जितका पुढे गेलाय, म्हणजे पुढे म्हणजे काही तो फार रॅडिकली क्रांती घडवली वगैरे असं नाही मला म्हणायचं, पण तू जर नुसते साध्या शियर नंबर ऑफ फिल्म्स बघितल्यास आणि शियर नंबर ऑफ डिरेक्टर्स बघितलास, म्हणजे अगदी नागराज मंजुळेपर्यंत संदीप सावंतपासून तू बघितलंस किंवा त्या फिल्म्स त्यांच्या बघितल्यास तर तुला एक दिसतं की एक सिग्निफिकंट चंक असा आहे की ज्याच्यामध्ये एक अमुक इतके संख्येने चांगले सिनेमे बनलेले आहेत, अमुक इतक्या संख्येने चांगले दिग्दर्शक आहेत. तेवढ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत का? तर नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुला फारच मर्यादित सिनेमांना त्याच्यामधलं यश मिळालेलं दिसून येतं. म्हणजे आता तू जर गेल्या वर्षी चाललेल्या फिल्म्स बघितल्यास तर त्याच्यामध्ये त्या एका पॉप्युलर पद्धतीच्या फिल्म्स चालल्या असं दिसतं. म्हणजे आता कुठले चालल्या तर धर्मवीर 2 चालला किंवा नाच ग घुमा चालला किंवा कुठला नवरा माझा नवसाचा 2 चालला किंवा संभाजीच्या आयुष्यावरती आधारित 3 फिल्म्स होत्या त्या काही प्रमाणात चालल्या. त्यामुळे हे सगळे एका विशिष्ट लोकप्रिय पद्धतीच्या फिल्म्स आहेत. पण आता एक क्रिटिक म्हणून तू या सगळ्या सिनेमांकडे कसा बघतोस? ज्या माणसाने ग्लोबल सिनेमा बघितलाय तो कसा बघतो या सिनेमांकडे, की जे चाललेले सिनेमे आहेत? मला सिनेमा चालायला काहीच हरकत नाही. चालले हे उत्तम. माझी सिनेमा चालण्याबद्दल काहीच मत नाही. माझं न चाललेल्या सिनेमांबद्दल ऑब्जेक्शन आहे की ते का चालू नाही. चाललेल्या सिनेमांच्या समीक्षेबद्दल म्हणतोय मी. ते कसे सिनेमे आहेत? तू ह्या पर्टिक्युलरली ह्या जर सिनेमाबद्दल बोलास तर हे काही फार बरे सिनेमे नाही आहेत.
पण त्याच्यामधला एक आता धर्मवीर 2 बद्दल आपल्याला माहितच आहे की तो त्याचं पॉलिटिकल याच्या पद्धतीचा तो सिनेमा आहे. कारण आपले जे एक्स सीएम होते आणि आताचे जे मुख्यमंत्री आहे त्यांच्याबद्दलचा तो त्यांच्यावरती आधारित अशा पद्धतीची ती फिल्म आहे. नाच ग गुमा ही कॉमेडी आहे, नवरा माझा नवसाचा ही कॉमेडी आहे. त्यामुळे त्याला एक मर्यादित प्रेक्षक असणं किंवा म्हणजे मी म्हटलं तसं की चालायला ते कॉमेडी म्हणून चालायला माझी काहीच हरकत नाही. पण सायमल्टेनियसली जे असे गण असलेले सिनेमे आहेत ते चालतायत का? स्थळ चालतोय का? घात चालतोय का? हिचकॉक इतके सिनेमे डायरेक्ट केले हिचकॉकनी. त्याच्यामध्ये सायको असेल, रोप असेल, रिअर विंडो असेल. अशा प्रकारचं स्टोरी टेलिंग भयपट आहे. लोकांना भयपटाचं जॉनर म्हणून आवडतो. मग अशा प्रकारचं स्टोरी टेलिंगच मिसिंग आहे का मराठीमध्ये? मराठीमध्ये जॉनर स्टोरी टेलिंग नाही, म्हणजे कमी प्रमाणात आहे. म्हणजे आता जेव्हा लपाछपीसारखा सिनेमा आला हॉरर याच्यामधला तेव्हा तो चालला. त्यामुळे लोकांना असे वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स आवडतात पाहायला. पण मराठीमध्ये या वेगळ्या याच्यामध्ये जर OTT चित्रपट प्रकारात फिल्म्स बनत नाहीत किंवा कमी प्रमाणात बनतात. थ्रिलर आणि हॉरर हे सगळ्यात लोकप्रिय जॉनर असेल तर ते सिनेमामध्ये काय रिफ्लेक्ट होत नाही आणि स्पेशली मराठीमध्ये नाही, काही प्रमाणात होतं ना. म्हणजे आता उदाहरणार्थ घात सारखी फिल्म पाहिलीस तू तर घात हा थ्रिलर आहे. त्याला सगळी त्या नक्षलवादी याची वगैरे बॅकग्राऊंड आहे. पण तरीसुद्धा तो बेसिक त्याचा एक थ्रिलरचा आहे आणि तो बर्लिनला जाऊन आलेला सिनेमा आहे. तरीसुद्धा तो थिएटरला लागला तेव्हा तो चालला नाही. त्यामुळे आपल्याकडे लोकांची मी म्हणेन की लोकांची एका पर्टिक्युलर पद्धतीच्या फिल्म्स पाहण्याच्या पलीकडे जाण्याची तयारी ही कमी दिसते. आणि त्यांनी जे चालतात ते जरूर चालावेत, पण त्याच्याबरोबर त्यांनी अधिक प्रमाणात सिनेमे पाहायला हवेत. दुसरं मी एक नेहमी माझं असं मत आहे की आपल्याकडे असं दिसतं की प्रत्येक माणूस सिनेमा पाहणारा हा कोणातरीवर त्याचा विश्वास असतो. अमुक एका वृत्तपत्रात चांगलं आलं आहे तर त्या फिल्म पाहावी, किंवा अमुक एका माणसाने सोशल मीडियात लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती त्याचा विश्वास आहे. वर्ड ऑफ माउथ. पण तो त्या माणसाने रेकमेंड केलेली दर फिल्म पाहतो असं नाही. ते का नाही? त्याला जर माहिती आहे की या माणसावर आपला भरोसा आहे आणि त्यांनी रेकमेंड केलेल्या फिल्म आपल्याला आवडत असतील तर तो त्यांनी रेकमेंड केलेल्या फिल्म्स का पाहत नाही? म्हणजे मराठीत असं तू जर मराठीत 125 सिनेमे वर्षाला येतात असं धरलंस, आणि येतात म्हणजे ॲटलिस्ट 4-5 वर्षापूर्वी यायचे, तर त्याच्यामधले जर समजा 10 सिनेमे उत्कृष्ट आहेत म्हणून त्या माणसांनी रिकमेंड केले, ज्यांनी कोणी केले, ते 10 सिनेमे बघतो का त्याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस? तर नाही बघत. त्यांनी इतकी सिंपल गोष्ट केली प्रत्येकाने की आपल्याला जी आवडती फिल्म आहे, जो माणूस आपल्याला भरोशाचा वाटतो त्यांनी रेकमेंड केलेली फिल्म जर त्यांनी बघितली तर आपले काही सिनेमा असेच चालू शकतील चांगल्यातले. पण तसं होत नाही. आपल्याकडे मग लोक वाट बघतात की तो कधी OTTवर येतोय किंवा मग तो TV वर कधी येतोय. जर तो थिएटरला बघा सांगितलं तर ते म्हणतात मग की आमच्यापासून थिएटर लांब आहे किंवा आम्हाला अमुक एक कन्व्हिनियंट टायमिंग नाही आहे, त्यामुळे आम्ही बघू शकत नाही. आता हे सगळं मी समजू शकतो, पण मुळात आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे की आपल्याकडे मराठी सिनेमाला थिएटरमध्ये फुटफॉल दिसत नाही. आणि फुटफॉल दिसत नाही त्यामुळे त्याचा तो OTTवर येण्याची शक्यता कमी होते किंवा त्याचे सॅटेलाईट राईट्स विकले जाण्याची शक्यता कमी होते. ह्या सगळ्यात त्याचे पुढचे दुष्परिणाम आहेत. एकदा का मराठीमध्ये प्रेक्षक दिसायला लागला थिएटर्समध्ये तर अनेक प्रॉब्लेम्स यातले पुढचे सॉल्व्ह होतील, पण ते होत नाही आहे. आणि ते आता याच्यावरती आपलं एक नेहमीचं हे असं असू शकतं आर्ग्युमेंट की सगळे चांगले नसतात मराठीतले सिनेमे, मग आम्ही का बघायचे? आम्हाला जे आवडतं तेच आम्ही बघणार. तर हे आहे. पण आता बाकीच्या यांचे सिनेमे जेव्हा ते साऊथ इंडियन सिनेमे लागतात किंवा इंग्लिश सिनेमे लागतात तेव्हा बघतोच ना हा प्रेक्षक जाऊन. करेक्ट. तर त्यामुळे त्यांना एकदा फुटफॉल जनरेट झाला की ते थिएटरमध्ये OTTवर येण्याची शक्यता वाढते. ते असंच पुढचं सगळं गणित त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे काही प्रमाणात चांगल्या सिनेमांना फुटफॉल जनरेट होणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपोआपच त्याच्यात गणितात फरक पडेल. फेवरेबल समीक्षेने फुटफॉल वाढेल? नाही. फेवरेबल समीक्षा ही तू कसली करणार? शेवटी तुला हवं ते, म्हणजे तू जर समीक्षक म्हणून प्रामाणिक असशील तर तुला हवं तेच मत एक्सप्रेस करणार, बरोबर? ह्याच्यामध्ये एक असू शकतं की
जेव्हा लिहिलं जातं फिल्म्सबद्दल, आणि हे फक्त मराठीच नाही मी म्हणत आहे, सर्व प्रकारच्या, हिंदी असेल, साऊथ इंडियन असेल, कुठल्याही पद्धतीच्या फिल्मबद्दल सोशल मीडिया आल्यानंतर टिंगल करणं किंवा विनोद करणं त्या ह्याच्याबद्दल, किंवा त्यांना एखादी गोष्ट डिस्कार्ड troll करणं, झाल्यानंतर ट्रोल झाल्यावरती फिल्म चालण्याची शक्यता कमी होते, वाढत नाही. एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हटलं जातं, पण ते इथे अप्लाय होत नाही याच्यामध्ये. इनफॅक्ट आपल्याकडे तू जर बघितलंस, असं शिव्या घालणाऱ्या जर पोस्ट बघितल्यास एखाद्या सिनेमाला, खाली अनेक लोक लिहितात की बरं झालं मी बघणारच, माझे पैसे वाचले वगैरे, अशा लिहिलेल्या कमेंट्स असतात. आहेत. आता त्याच माणसांनी जर त्याच्याबद्दल चांगलं लिहिलं असतं तर यांनी बघितलं असतं का या कॉमेंट करणाऱ्यांनी जाऊन? तर त्याची काही शक्यता नाही, शाश्वती नाही. पण त्यांना आनंद होतो की चला आपले पैसे वाचले, असं त्यांनी लिहिलेलं असतं खाली कमेंट्समध्ये. तर त्यामुळे त्याचा तसा काही फायदा होत नाही. माझं साधं त्याच्यामध्ये मत असं आहे की फिल्म्सबद्दल नव्या असताना जे लिहिलं जातं ते सभ्य शब्दात लिहिलं जावं, एवढं माझं साधं मत आहे त्याच्याबद्दल. त्या वाईट म्हणजे तुम्हाला आवडली नाही फिल्म तर तुम्ही चांगलं म्हणा असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण त्याची काही आवश्यकता नाही. कारण एकदा का पब्लिक डोमेनमध्ये सिनेमा आला, म्हणजे तो रिलीज झाला, की त्याच्याबद्दल मत देण्याचा प्रेक्षकाला अधिकार आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना त्यांनी सौम्य शब्दात लिहावं, अपमान करू नयेत, इतकंच माझं साधं मत आहे. आणि त्याचं अधिक मोठं कारण म्हणजे मी म्हणेन की आपल्याकडे सोशल मीडिया आल्यानंतर अशी शक्यता आहे की सगळे प्रेक्षक, दिग्दर्शक, ॲक्टर्स हे सगळे सोशल मीडियात आहेत, सगळे त्यांचे अकाउंट्स आहेत. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित बोललात तर त्याच्यावरती एक चर्चा होऊ शकते, डिस्कशन होऊ शकतं, रिस्पॉन्ड करू शकतात दिग्दर्शक. पण तुम्ही जेव्हा शिव्या द्यायला लागता तेव्हा ही शक्यता संपते, हा संवाद तिथे थांबतो. तर त्याच्यामुळे आजच्या काळाचा हा सर्वात मोठा फायदा आहे की अशा पद्धतीचा संवाद इथे संभवू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा त्याबद्दल अशा पद्धतीने रिॲक्ट होतो तेव्हा त्या संवादाची शक्यता आपण संपवतो. पण हे इतकं ट्रान्सपरंट पद्धतीनं समीक्षा होते का? म्हणजे एस्पेशली आता आपण अनेक पैलूंबद्दल बोलतो आहोत, तर इन्फ्लुएन्सर्स आज सोशल मीडियावरती इतके आहेत, तर पैसे घेऊन ते पब्लिसिटी करत असतात. तर अशा पब्लिसिटीबद्दल काय म्हणशील? ते मला असं वाटतं की लोकांना खरं म्हणजे तेवढं कळायला पाहिजे की कोणाच्यावरती विश्वास ठेवायचा आणि कोणाच्यावर नाही. म्हणजे इन्फ्लुएन्सर, आता मला काय असा इन्फ्लुएन्सर्सचा फार अनुभव आहे अशातला भाग नाही, पण काय असं मी ऐकलेलं आहे की काही वेळा प्रॉडक्ट्स पर्टिक्युलर हे ते पिच करतात, काही त्याच्यामधून हे घेऊन, पण दरवेळेस करत असतील, किंवा काही जण असेही असतील की जे प्रामाणिकपणे लिहित असतील किंवा बोलत असतील आणि त्याच्यामधून त्याचा इम्पॅक्ट काय व्हायचा तो होत असेल लोकांवरती. त्याच्यामध्ये लोकांना एक जजमेंट यायला पाहिजे. मुळात त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक प्रकारची भूमिका असते त्याची सगळ्याकडे पाहण्याची. ती भूमिका एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या भूमिकेशी मॅच झाली की त्याच्यावरती विश्वास बसतो. त्यामुळे ही आपली कोणाबरोबर होते आहे याचा प्रत्येकाने एक शोध घ्यायला पाहिजे. आणि ते जेव्हा होते तेव्हा तुम्हाला कळतं की आपलं साधारणपणे या अमुक माणसाचं मत आहे त्याच्याशी आपलं मॅच होते. मी पण जेव्हा सुरुवातीला लिहायला लागलो तेव्हा मी मी इंग्लिश फिल्म्सच्या रिव्ह्यूजपासून सुरुवात केली. महानगरमध्ये मी लिहायला लागलो 97मध्ये तेव्हा. आणि तेव्हा मी असे काही 1-2 रॉजर इबर्ट आणि बेरार्डिनेली वगैरे काही असे समीक्षक शोधले की ज्यांची मतं आपल्या मनातल्या मताशी सिमिलर मॅच होतील. अशा काही अनेक फिल्म्सचे मी पाहिलेल्या त्यांचे रिव्ह्यूज मी त्यांची तुलना करून बघितली आणि मग माझ्या लक्षात आलं की आपले साधारणपणे सिमिलर आहेत मतं यांची. तर त्यामुळे मग मी काही मला रेफर करायचं असेल तर मी त्यांचं मत रेफर करायला लागलो की अमुक एका सिनेमा आपल्याला पटला नाही, आवडला नाही, त्या याच्यात हे काय म्हणतात बुवा, असा एक त्याचा हे करायला लागलो रेफर. तर अशा याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे आपण कोण आपल्याला रेझोनेट होत आहे, कोणाचे विचार आपल्या मताशी सिमिलर आहेत, याचा आपण एक विचार करायला हवा. साधारण सारासार विवेक बुद्धी वापरून. वाचक म्हणून आम्हाला उत्सुकता आहे की गणेश मतकरी पुढे आता काय वाचकांसाठी घेऊन येणार आहेत? म्हणजे असेच कथासंग्रह येणार आहेत का? पुढचे प्लॅन्स लिखाणामधले काय आहेत? प्लॅन्स म्हणजे मला काहीतरी दीर्घ लिहावं अशी इच्छा आहे. म्हणजे आता कादंबरी आता म्हटलं तर खिडक्यावर तेवढे कादंबरीच मानली जाते आणि मी पण तिला हल्ली माझ्या डोक्यात पण ती कादंबरी असल्यासारखीच आहे. पण ती सुट्या नॅरेटिव्हमध्ये आहे, काहीतरी एक सलग निवेदन असलेलं काहीतरी असावं असं वाटतं.
काय सिनेमा करणं, सिनेमा लिहिणं? ते चालूच म्हणजे जसं संधी मिळते किंवा कोणी विचारतं तसं काही प्रमाणात ते लिहिलं जातं. पण आता काही पुस्तकं येतील, काहींवरती कामं चालू आहेत. त्यामुळे असं लिहिण्याच्या बाबतीत आहे. होपफुली ते नाटकाचं मी मगाशी म्हटलं ते सुद्धा होईल लवकरच अशी आशा आहे. पण बघूया. मी असं काही खूप पुढचं असं ठरवत नाही. मी साधारणपणे मला जे आत्ता करावं असं वाटतं त्याच्यावरती अधिक कॉन्सन्ट्रेट करतो. आणि आत्ताचं मी म्हटलं तर 1-2 पुस्तकं आता आहेत अंडरवे, त्याच्यावर काम चालू आहे. आणि मी म्हटलं तसं कादंबरीसारखं काहीतरी लिहावं असं मनात आहे. आता ते मनात आहे तर ते बघूया कागदावर उमटतंय का. वा, तुझ्या सगळ्या पुढच्या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो मंडळी, ब्रीफली नाही म्हणणार मी, लार्जली मजा आली आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि तुम्हालाही सांगा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. मी आभार व्यक्त करतो आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू या पॉडकास्टतर्फे. थँक्यू. तू वेळ दिलास, मुंबईसारख्या व्यस्त महानगरामधनं संवाद साधलास, त्याबद्दल खूप खूप आभार. Thank you. धन्यवाद.